मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत एकदा राज्यसभा निवडणूक आलेली आहे आणि मला तब्बल 4 वर्षापूर्वीचा घटनाक्रम आठवतो आणि याविषयी मी आधीही सांगितलेलं आहे. 2022 साली सुद्धा अशाच लागोपाठ राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका आल्या होत्या आणि त्या निवडणुका होऊन त्याचं राजकारण रंगून त्याचे निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रातलं राजकीय चित्र आमूलाग्र बदलून गेलं. आणि नुसतं बदललं नाही तर तेव्हा सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल असलेले जे सत्तेतले 3 पक्ष होते ते आज इतके नामशेष होऊन गेलेले आहेत की त्यांना राज्यसभेच्या 7 जागा आहेत, त्याच्यामध्ये 1 जागा जिंकायची, तर तीही कशी एकत्रित होऊन जिंकायची याची भ्रांत पडलेली आहे. काल परवाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे म्होरके देवेंद्र फडणवीस यांनी साफ सांगून टाकलं की संख्याबळ आमदारांचं बघितलं तर 7 पैकी 6 जागा महायुतीला निर्विवाद मिळू शकतात, 1 जागा उरते ती विरोधी पक्षांची आहे. आता त्यांनी ती कशी मिळवावी हे बघावं. हे सांगताना ती 1 जागा आम्ही विरोधी पक्षांसाठी सोडलेली आहे असं कुठेही फडणवीस म्हणालेले नाहीत आणि म्हणून माझ्या मते ती गंभीर गोष्ट आहे. राजकारण त्याला म्हणतात जे डोळ्यासमोर घडतं पण आपल्याला बघता येत नाही आणि जे दाखवलं जातं त्याच्या पलीकडे काहीतरी चालू असतं त्याला राजकारण म्हणतात. कारण ते राजकारण पडद्यामागून चालू असतं आणि पडद्यासमोर आपल्याला एक आभास निर्माण केला जात असतो. मी मुद्दाम 4 वर्षाची आठवण एवढ्यासाठी केली तर तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला असाच एक जी जागा होती 6वी जागा होती, तेव्हा 7 नव्हता 6 जागी निवडणूक व्हायची होती आणि त्यापैकी 3 जागा दोन्ही बाजूंना मिळतील, म्हणजे विरोधी पक्षात बसलेल्या भाजपाला 3 जागा आणि सत्तेत बसलेल्या 3 पक्षांना 3 जागा, असा एकूण 6 जागांचा सरळ विभागणी होऊ शकली असती. पण एक गोष्ट होती, भाजपकडे 3री जागा हक्काने निवडून आणावी इतकं संख्याबळ नव्हतं, 8-10 आमदार कमी होते. म्हणजे काय म्हणाल तुम्ही, 38-40चा कोटा असेल तर भाजपकडे 105 आमदार होते आणि 3 हक्काने निवडून आणायला भाजपला 120 आमदारांची गरज होती. म्हणजे कमीत कमी 15-16 आमदारांची संख्या कमी होती. तुम्हाला आठवत असेल तर पिंपरी चिंचवडचे आमदार आणि कसबा पेठेचे आमदार मुक्ता टिळक या दोघांना अँब्युलन्सने मतदानासाठी मुंबईत आणलं गेलं आणि परत पुण्याला नेण्यात आलं होतं. आज दोघेही हयात नाहीत, पण किती अटीतटीची ती निवडणूक झाली हे तुम्हाला आजही आठवू शकेल म्हणून या गोष्टी सांगतोय. पण मुद्दा तो नव्हता. त्यामध्ये 2 जागा भाजप हक्काने मिळवू शकत होता आणि 3ऱ्या जागेसाठी भाजपने प्रयत्न केला तर लठ्ठालठ्ठी होणार. म्हणजे प्रत्येक पक्षाचे, भाजपचे 2-3 पक्षांचे 3 मिळून 5 होतात. 6वी जागा जी आहे त्यासाठी कोणाकडेही हक्काचे मतदार नव्हते. त्यामुळे जे उरलेले आमदार असतील 5 निवडल्यानंतर त्यांच्यातून कोणाला प्राधान्य क्रमाने अधिक मतं मिळतील तो निवडून येणार होता. अशा वेळेला राष्ट्रपती नियुक्त खासदार असलेले संभाजी राजे यांची मुदत संपली होती आणि त्यांना परत एकदा राज्यसभेत जाण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी सगळ्या पक्षांना आवाहन केलं होतं की प्रत्येकाकडचे थोडे थोडे जे आमदार आहेत त्यांनी मला पाठिंबा दिला तर मी अपक्ष कुठलाही पक्ष निरपेक्ष असा खासदार महाराष्ट्राचा म्हणून राज्यसभेत जाऊ इच्छितो. पण भाजप सोडून प्रत्येक पक्षाने त्यांना अटी घातल्या होत्या. शरद पवारांनी आपल्याकडे जे काही 54 आमदार आहेत त्याच्या उरलेल्या 12-13 आमदारांचा पाठिंबा तुम्हाला देऊन टाकतो म्हणून घोषणा केली होती. पण उरलेल्या अधिक आमदारांचा हिस्सा आपण शिवसेनेला यावर्षी द्यायचंय असं वचन दिलंय. ही आठवण अजितदादांनी आपल्या काकांना करून दिली आणि शरद पवारांनी आपला शब्द मागे घेतला. राहता राहिली शिवसेना. शिवसेनेकडे सुद्धा 15-16 अधिकचे आमदार होते. म्हणजे 15-16 यांचे, 15-16 त्यांचे आणि काँग्रेसचे जे काही 2-4 असतील असं मिळून
40चा आकडा पूर्ण होत नव्हता. म्हणजे भाजपकडे त्या 6व्या जागेसाठी पूर्ण कोटा नव्हता. तसाच महाविकास आघाडीकडे सुद्धा 40 आमदारांचा का 41 तो पूर्ण कोटा नव्हता. आणि म्हणून जर 6 पेक्षा 1 अधिक उमेदवार उतरला तर मतदानाची बारी येणार होती आणि 6वी जागा हा अटीतटीचा विषय झाला असता. पण आपल्याला या काय ते 60 मारीत उतरायचं नाही, म्हणून संभाजीराजेंनी माघार घेतली आणि मग 6वी जागा ही अटीतटीची होणारे निश्चित झालं. तेव्हा भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आपले डाव खेळायला सुरुवात केली. शिवसेनेतर्फे संजय राऊत हे त्यांचे ऑलरेडी जे सदस्य आहेत ते अधिक, मला वाटते कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख होता सूर्यकांत, मला नाव आठवत नाही, असं काहीतरी, त्याला उभा करण्यात आला दुसरा उमेदवार म्हणून. शरद पवारांच्या पक्षातर्फे, काँग्रेस पक्षातर्फे आपापले उमेदवार होते. म्हणजे जो अधिकचा दुसरा खासदार राज्यसभेत शिवसेनेला पाठवायचा होता तो 6वा उमेदवार होता किंवा तिसरा उमेदवार किंवा चौथा उमेदवार होता. आणि भाजपने ऐन वेळेला त्याच कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना मैदानात उतरवलं, तिसरा उमेदवार होता. आता इथे एक गंमत लक्षात घ्यायची असते की हा धनंजय महाडिक किंवा कोणतो जिल्हा प्रमुख यांना राज्यसभेत पाठवून त्यांना मोठा न्याय द्यायचा असं अजिबात राजकारण नसतं. तू मला संपवतोस, हरवतोस की मी तुला हरवतो, हा जो अटीतटीचा लढा दोन पक्षाच्या विरुद्ध पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू होतो त्यामध्ये एकमेकाला काटशह देणं हे राजकारण असतं. आणि त्यासाठी पुढे केलेली प्यादी किंवा मोहरे म्हणजेच उमेदवार असतात. त्या सूर्यकांत नावाचा जो शिवसेनेचा उमेदवार होता, कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख, आणि धनंजय महाडिक हे त्या पटावरचे प्यादे होते किंवा मोहरे होते. ते जिंकणं हरणं त्यांच्यासाठी महत्वाचं असेल, पण त्यापेक्षाही त्यांची जीत किंवा हार हा उद्धव ठाकरे, शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातला खरा लढा होता. त्या लढ्यामध्ये धनंजय महाडिक निवडून येणं याचा अर्थ एका फटक्यामध्ये काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिघांनाही चितपट करणं अशी खेळी फडणवीस खेळत होते. आणि झालंही तसंच. अर्थात आपण जो गेम खेळतोय तो देवेंद्र फडणवीसांनी आपले पत्ते लपवलेले नव्हते. त्यांनी जेव्हा धनंजय महाडिक हा तिसरा उमेदवार मैदानात आणला तेव्हा साफ जाहीररित्या सांगितलं होतं की आमच्याकडे तिसरा खासदार निवडून आणण्यासाठी पुरेसं आमदारांचं संख्याबळ नाही, पण ती मदत सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या नाराज आमदारांकडून आम्हाला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार आणि त्याचा कारभार यावर बाकीच्या जनतेपेक्षा महाविकास आघाडीचे अनेक आमदार नाराज आहेत आणि त्यांना आपल्या पक्षाच्या नेत्यांना धडा शिकवायचा आहे. तो धडा शिकवण्याची उत्तम संधी म्हणजे राज्यसभा निवडणूक आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार पडणं हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेला धडा असेल असं त्यांच्याच नाराज आमदारांना वाटत होतं. त्याचा फायदा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी हा तिसरा उमेदवार धनंजय महाडिक मैदानात आणला होता आणि तो विजयी झाला. सांगण्याचा हेतू मित्रांनो असं की राजकारण कसं चालतं बघा. पडद्यासमोर राज्यसभेची निवडणूक चालली आहे, प्रत्येकाच्या आमदारांच्या गणित बेरजा वजाबाक्या आपण करतो, पण पडद्यामागे ही लढत करणारे जे नेते असतात वेगवेगळ्या पक्षांचे, त्यांच्या मनात कुठली गणितं आहेत आणि कुठली खेळी ते करू इच्छितात, काय साधू इच्छितात याकडे आपली डोळेझाक होते. आणि त्यामुळे त्या राज्यसभा निवडणूक आणि 10 दिवसानंतर झालेली विधान परिषद निवडणूक या दोन्ही वेळेला एक जादा उमेदवार भाजपने मैदानात आणून महाविकास आघाडीला जबरदस्त तडाखा दिला होता. आणि तो तडाखा म्हणजे हेडलाईन आणि ब्रेकिंग न्यूजचा तडाखा नव्हता. पुढल्या 10 दिवसात महाराष्ट्रातलं सरकार, उद्धव ठाकरे सरकार कोसळलं होतं, सत्तांतर झालं होतं. आणि म्हणून 4 वर्षांनंतर आता जी राजकीय परिस्थिती आहे
आणि राज्यसभेची निवडणूक आलेली आहे. अशा वेळेला महाविकास आघाडीच्या 3 पक्षांकडे कसं बसा एक खासदार राज्यसभेत पाठवणे इतकं संख्याबळ आहे, पण तिघांनी एक दिलाने, एक मताने एक उमेदवार उभा केला तर शक्य आहे, अन्यथा ते सगळं गडगडू शकेल. आता इथे सगळी गडबड ही 7व्या जागेसाठी आहे. म्हणजे एक विरोधकांची आणि 6 सत्ताधाऱ्यांच्या ही सरळ गणित झाली. फक्त 7 उमेदवार झाले तर मतदानाशिवाय निवडणूक पार पाडली जाऊ शकते. पण गंमत अशी झाली आहे की राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे शिवसेना, उबाठा आणि काँग्रेस या तिघांकडेही स्वबळावर निवडणूक जिंकण्या इतके आमदार नाहीत. त्यापैकी 2 किंवा 3 पक्षांनी एकत्र येऊन काही करायचं ठरवलं तर ती उरलेली जागा जिंकता येते. त्यामधले आकडे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की असं म्हटलं जातं की साधारण 36 किंवा 37 आमदारांचा कोटा, पहिल्या क्रमांकाची, पहिल्या प्राधान्याची मतं 36 किंवा 37 आमदारांनी एकाला दिली तर तो पहिल्या फेरीत निवडून येतो. दुसऱ्या प्राधान्याची मतं बघायची गरज राहत नाही. आणि म्हणून मग महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला 36चा पल्ला कोणामुळे ओलांडता येतो ते बघितलं तर काँग्रेस 16 आणि उबाठा 20 या आमदारांचं संख्याबळ 36 होत असेल आणि त्यात एखादा कोणतरी अपक्ष वगैरे ओवायसीचा आणून टाकला तर 37 होतं. 37 मतं पहिल्या प्राधान्याची जर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली तर तो पहिल्या फेरीत निवडून येतो. याचा अर्थ असा की काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विचारात न घेता आपला म्हणून दोघांपुरता राज्यसभेचा उमेदवार पुढे केला की विधान परिषद एकाला आणि राज्यसभा एकाला, तर दोघे मिळून राज्यसभा आणि विधान परिषदेची एक एक जागा निर्वेरपणे जिंकू शकतात. त्यामुळे शरद पवारांचं नाव पुढे केलं तर मवियाला चान्स आहे असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही. पण म्हणून या राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांचे सगळे स्टेक संपले असं जर कोणी म्हणत असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनात आहे. शरद पवार 10 आमदारावर सुद्धा राज्यसभेपर्यंत जाऊ शकतात. हा, आले देवाजीच्या मना तर. देवाजीच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मना. आता इथेच सगळा गेम देवेंद्र फडणवीस फिरवू शकतात. राज्यसभेमध्ये भाजपचे 3 किंवा 4 खासदार जाणं एवढ्या पुरतं देवेंद्र फडणवीसांचं राजकारण मर्यादित राहत नाही. फडणवीसांना आपल्या पक्षाचे अधिक खासदार राज्यसभेत महाराष्ट्रातून पाठवायचे आहेत, पण हे झालं साधं सरळ राजकारण. पण ते निवडून देताना आपल्या विरोधात बसलेले आणि सातत्याने गेली 4-5 वर्ष आपल्या विरोधात राजकीय कपटकारस्थान करणारे जे जे लोक आहेत त्यांना आणखीन एकदा लोळवण्याची संधी येत असेल तर ती साधणं, याला देवेंद्र फडणवीसांचं खरं कुटील राजकारण म्हणता येईल. आता गंमत बघा की जर शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार आहेत तर त्यांना बाजूला ठेवून किंवा विचारात न घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यसभा आणि विधान परिषद वाटून घेतली तर आकड्यांकडे बघितलं तर त्या दोन्ही पक्षांचं नुकसान होणार नाही. पण एक गंमत अशी आहे की त्यांच्या पक्षाचे जे 36 आमदार दोघांचे मिळून आहेत ते खात्रीपूर्वक त्यांनी आणलेल्या उमेदवाराला ती सगळी मतं पहिल्या प्राधान्याची देतील का याच्या समोर प्रश्नचिन्ह आहे. ऑपरेशन कमळ किंवा फोडाफोडी असा विचार करून त्यातली जरी 4-3 मतं 5 मतं फोडली तरी 36चा आकडा 31-32 वर येतो आणि मग महाविकास आघाडीचा म्हणजे काँग्रेस उबाठाचा उमेदवार हा पहिल्या फेरीत निवडून न येता स्पर्धेमध्ये जातो. आता गंमत उलटी बघा की दुसरीकडे राष्ट्रवादीने, जी राष्ट्रवादी अजितदादांची महायुतीमध्ये आहे, त्यांनी आपल्या अधिकृत उमेदवाराच्या पलीकडे अधिकची मतं शरद पवारांना द्यायची ठरवली. त्यांच्याकडे काय 4 किंवा 5 मतं जादाची असतील. पण संपूर्ण महायुतीकडे
228 मतं आहेत आणि 36च्या आकड्यामधून आपण गेलो तर 216 हा आकडा महायुतीच्या 6 लोकांना निवडून आणायला पुरेसा आहे. म्हणजेच महायुतीकडे जास्तीची 12 मतं उरतात. किती? 12 मतं उरतात. या 12 मतांना जर शरद पवारांच्या 10 मतांशी जोडलं तर तो आकडा 24 होतो. मग अपक्ष, ओवायसी, आणखीन कुठचे जनसुराज्य वगैरे असे जे काय 12-13 आमदार आहेत त्यांना गुंडाळण्याची क्षमता मुख्यमंत्र्यामध्ये असते. असे 12-15 असे 12-15 असे 12-15 केलं तर आकडा 36 होतो. लक्षात घ्या. इतरचे काय 10-12 आहेत ते, आणि इतरचे 10-12च आहेत मला वाटते. हा 12 आहेत. इतर 12 आहेत. शरद पवारांचे 10 आहेत, 22, आणि महायुतीचे उरलेले 12 हे टाकले तर आकडा 34 होतो. आकडा 34 होतो. उभाठा शिवसेना आणि काँग्रेसमधल्या आणखीन 4-5 लोकांना, नाराजांना बाहेर काढलं तर पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या फेरीतच फक्त 10 आमदार असलेले शरद पवार हे पहिल्या प्राधान्याच्या फेरीतच थेट राज्यसभेवर निवडून येऊ शकतात. हा देवाचा आशीर्वाद असेल तर, देवाने मनात आणलं तर. कडे चिरकुट छोट्या पक्षाचे आमदार, एक आमदार, एकांटे शिलेदार यांना गुंडाळणं फक्त मुख्यमंत्र्याला शक्य असतं. त्यांना वेगवेगळी आमिष मुख्यमंत्री दाखवू शकतो. अधिक युतीची 12 मतं आणि अधिक शरद पवारांची 10 मतं, तर गणित महाविकास आघाडी नव्हे तर काँग्रेस आणि उबाठा यांच्या बेरजेबरोबर अवघ्या 10 आमदारांचे शरद पवार येऊन टेकतात आणि अखेरची लढत जशी 4 वर्षापूर्वी का 2 वर्षापूर्वी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे, 4 वर्षापूर्वी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या 2 काँग्रेसच्याच उमेदवारात अंतिम लढाई झाली होती, तशी अंतिम लढाई शरद पवार विरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार अशी होऊ शकते. आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार पराभूत होऊन शरद पवार हा त्यातला दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार महायुतीच्या मदतीने जिंकू शकतो. हंडोरे 1 नंबरचा होता, तो पडला, आणि दुसऱ्या नंबरचा ज्याच्याकडे आमदारांचं गणित नव्हतं तो भाई जगताप हा निवडून आला होता 4 वर्षापूर्वी. आताची लढाई महाविकास आघाडीच्या 2 नेत्यांमध्ये किंवा 2 उमेदवारांमध्ये अखेरच्या टप्प्यात झाली तर त्याला निवडून आणण्याची क्षमता देवाभाऊ मध्ये आहे. पण यातून देवाभाऊ साधणार काय? ते एकाच वेळेला महाविकास आघाडीचा बोजवारा उडतो जेव्हा त्यांच्याच 2 उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई होते आणि पवार विरुद्ध काँग्रेस आणि उबाठा यातून भविष्यातल्या महाविकास आघाडी आणि INDAचा पुरता बोजवारा उडून जातो. देवेंद्र फडणवीसांसाठी निवडून येणाऱ्या राज्यसभा सदस्यांपेक्षा महाविकास आघाडीचं असं नाक कापलं जाणं, असं तोंडगशी पडणं हा सगळ्यात मोठा विजय असू शकतो. त्याला राजकारण म्हणतात. परत अधिक तपशिलात बोलेन. आता आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.